एक महत्त्वाची बातमी समोर येते। मुंबईत आशियातील पहिली इलेक्ट्रिक वॉटर टॅक्सी सेवा आता सुरू होणार आहे। पहिली प्रवासी वाहतूक सेवा मुंबईत सुरू होणार असल्याची माहिती मंत्री नितेश राणेंनी या संदर्भात मोठी घोषणा केली आहे। इलेक्ट्रिक बोटीची पहिली झलक मंत्री राणेंनी शेअर केली आहे। एका वेळी 30 प्रवासी वाहून नेण्याची इलेक्ट्रिक बोटची क्षमता असल्याची देखील माहिती आहे। इलेक्ट्रिक बोटीने आशियातील पहिली प्रवासी वाहतूक सेवा मुंबईत लवकरच सुरू होणार आहे। या संदर्भात सविस्तर माहिती जाणून घेऊयात। आपले प्रतिनिधी चेतन ननावरे आपल्या सोबत जोडले जात आहेत। चेतन, काय सविस्तर माहिती? निश्चितच आता सध्या आपण पाहत आहोत की गेट ऑफ इंडिया इथून फंड असेल किंवा अलिबाग साठी आहेत त्या लाकडी डिझेलचा खर्च प्रचंड प्रमाणात असतो, त्यामुळे ही वाहतूकही कुठेतरी आता दिवस महाग होताना दिसत आहे। इतकंच नाही तर डिझेल परतावा देताना शासनाचाही कंबरडं मोठ्यानं पाहायला मिळतं आणि यासाठीच आता पर्यावरणपूरक अशा या इलेक्ट्रिक बोटीच्या शासन घेताना येऊन पाहायला मिळतंय। स्वतः नितेश राणे आज स्वीडन दौऱ्यावरती आहेत आणि त्यांनी या बोटींचे जे व्हिडिओज घेतलेले होते ते आता पोस्ट केलेले आहेत। डिसेंबर पर्यंत ही पहिली बोट आहे ती आता सेवेमध्ये दाखल होईल। त्याचे दर ते लवकर निश्चित केले जातील। सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे एक लाकडी बोट ज्या 3 फेऱ्या करतात त्या इलेक्ट्रिक बोटीच्या 6 फेऱ्या होणार आहेत, त्यामुळे अधिक संख्येने प्रवाशांची वाहतूक करणं शक्य होणार आहे। पर्यावरण दृष्ट्या ही बोट सुरक्षित मानली जाते आणि तिसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे वेगवान लाकडी बोटीच्या तुलनेत ही बोट असल्यामुळे आता प्रवासी सेवा ही उंचावताना पाहायला मिळणार आहेत। परिणामी प्रवाशांना आता प्रतीक्षा असेल ती म्हणजे ही नवी कोरी आणि अत्याधुनिक सेवेने युक्त इलेक्ट्रिक बोट नेमकी कधी सुरू होते। निश्चित धन्यवाद चेतन, आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।